नमस्कार. सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण काहीही करणार नाही. आज आपण फक्त गप्पा मारायच्यात स्वयंपाकाच्या संदर्भात किंवा किचन संदर्भात. म्हणजेच आज आपण कोणतीही रेसिपी करायची नाही. आज आपण छान किचन टिप्स बघणार आहोत. सुरुवात करूया. तर आज आपण 10 किचन टिप बघतोय आणि एक सरिताज किचनची खासियत बोनस टिप. तर आपली पहिली टिप आहे, जेव्हा जेव्हा आपण स्वयंपाकघरामध्ये जातो, खास करून उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये बघा थोडंसं दमट वातावरण असतं किंवा उन्हाळ्यामध्ये उष्णता वाढते, त्यामुळे स्वयंपाक करताना खूप जास्त गरम होतं. तर कुठल्याही सीझनमध्ये तुम्ही स्वयंपाक करायला जाता किंवा रोजच्या रोज स्वयंपाक करायला जाता, त्यावेळी गॅस चालू करण्याच्या आधी जी काही तयारीची कामं असतात ती करून घ्यायची. जसं की भाज्या चिरायच्या किंवा एखादा पदार्थ निवडायचा आहे, धान्य निवडायचे, तर हे सगळं करून घेणं, कणिक तिंबून घेणं, या सगळ्या गोष्टी आधी करून घ्यायच्या आणि मग गॅस चालू करून त्यावर जी काही कामं करायची ती करायची. तुम्ही जर गेल्याच गॅस चालू करण्याची काही कामं केली तर त्यामुळे काय होतं, गॅसच्या उष्णतेमुळे स्वयंपाकघर थोडंसं गरम होतं आणि त्यामुळे आपल्याला जास्त गरम होऊन परत थकवा जाणवतो. म्हणून काय करायचं, आधी सगळी तयारी करून घ्यायची आणि मग गॅसकडे वळून पटापट सगळे पदार्थ फोडणीला घालणं, शिजवणं अशा गोष्टी करायच्या. म्हणजे तुमचा वेळही वाचतो, सुटसुटीतपणा जाणवतो, त्यामुळे तिथल्या तिथं पसारासुद्धा आवरला जातो आणि फार गरम होत नाही. आता दुसरी टीप इडलीच्या पिठाच्या संदर्भात आहे. इडलीचं पीठ, समजा उन्हाळा आहे आणि तुम्ही इडलीचं पीठ करायला ठेवलं, तर उन्हाळा जास्त असेल तर पीठ जास्त आंबलं जातं आणि मग त्याची इडली आंबट लागते. किंवा कधीतरी तुमच्याकडे एवढं पीठ आहे आणि त्यातलं खूप पीठ शिल्लक राहिलं, ते 2 ते 3 दिवस ठेवल्यानंतर त्याचा आंबटपणा वाढत जातो, कारण ते जास्त आंबत जातं ना त्यामुळं. तर अशा वेळी तुम्ही एक गोष्ट करू शकता, तो आंबटपणा घालवण्यासाठी इडलीचं पीठ संथ तसंच्या तसं 1 तासभर ठेवून द्यायचं. हळूहळू त्याच्यावर थोडंसं पाणी येतं, ते पाणी वरच्यावर काढायचं, परत त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि त्याला परत संथ असंच तासभर ठेवून द्यायचं. परत ते पाणी वर येतं, परत दुसऱ्यांदा ते पाणी काढून टाकायचं. यामुळं काय होतं, त्या पाण्यासोबत त्या पिठाचा आंबटपणा बऱ्यापैकी निघून जातो. पण अशा वेळी असंही होण्याची शक्यता असते की ते पीठ थोडंसं पाण्यामुळं पातळ होऊ शकतं. तर अशा वेळी त्याची इडली न करता तुम्ही डोसे किंवा उत्तप्पे करू शकता किंवा त्याच्यामध्ये थोडंसं मोड आलेलं कडधान्य घालून, थोडेसे वाटून त्यात तुम्ही त्याचे आप्पे करू शकता किंवा वेगवेगळ्या भाज्या घालून त्याचे आप्पे केले तरी पण चालतील. पण शक्यतो याची इडली होणार नाही. थोडीशी करून बघा, झाली तर ठीकच आहे, नाही झाली तर याचे डोसे करता येतील आणि आंबटपणा निघून गेल्यामुळं ते चवीलाही चांगले लागतील. आता तिसरी टीप थोडीशी मलाच अशी पार्थची काहीतरी बोलताना किंवा पार्थला काहीतरी सांगताना उमजलेली आहे. बऱ्याचदा आपल्या घरामध्ये असे छोटे डबे असतात. उदाहरणार्थ चहा पावडरचा डबा आहे, त्याचं तोंड समजा निमुळतं असेल आणि त्याच्यामध्ये मोठ्या डब्यातनं आपल्याला चहा पावडर ओतायची. तर परवा असंच झालं, पार्थशी बोलता बोलता तो चिडला की आई असं का डबा ठेवला, याच्यामध्ये मला ओतताच येत नाही. मग त्यावेळी मी काय केलं, पेपर घेतला आपला साधा, त्याला असं रोल करायचं, त्या डब्यामध्ये घालायचं, वरून तोंड तोंड थोडंसं मोठं करून घ्यायचं, त्या पेपराचं एक कोनसारखं तयार होतं आणि त्यामधून तो जो काही पदार्थ आपण ओततो तो ओतायचा. म्हणजे काय, तो न सांडता व्यवस्थित ओतला जातो. जरा तोंड मोठं असेल तर आपण हात लावून वगैरे ताटाने वगैरे ओततो, पण कधी कधी मोठ्या डब्यातून छोट्या डब्यात काढताना आपल्याला थोडीशी अडचण येते. तर अशा पद्धतीने तुम्ही हे करू शकता. मी पेपर होता समोर, त्याचा असा कोन केला आणि त्याच्यामधनं त्याला व्यवस्थित असं नरसाळं कसं असतं त्याच्याप्रमाणे त्याला आकार देऊन गाळून घेतलं. तुम्ही एखादी प्लास्टिकची पिशवी असते कडक, तिचं टोक कापून तिला असंच ठेवून ती वापरून सुद्धा करू शकता. अशा पद्धतीने आपण काही कामं अशी दिसायला सोपी वाटली ना तरी सुद्धा मेस क्रिएट करतात. तर अशा लहान सहान टिप्स वापरून ती सोपी करू शकता. आता चौथी टिप मातीच्या भांड्यांच्या संदर्भात आहे. मातीची भांडी, मग ती स्वयंपाकासाठी आणताय किंवा तुम्ही पाण्याचा माठ आणताय किंवा तुम्हाला ताकाला भांडं हवंय, ही भांडी नवीन आणल्या ती स्वच्छ कशी करावीत. तर या भांड्यांना एकतर मातीची असल्यामुळं खूप जास्त माती रेती चिकटलेली असते. पहिल्यांदा ती स्वच्छ 2-3 वेळा पाण्याने खळखळ धुवून घ्यायची. अशा भांड्याला साबण लावायचा नाही किंवा तारेची घासणी वापरायची नाही. तर अशी भांडी मीठ लावून घासायची. मिठामुळं काय होतं, त्याचा जो खरखरीतपणा असतो, जी काही जास्तीची माती चिकटलेली असते ते घर्षण होऊन ती सुटून येते आणि धुतल्यानंतर निघून जाते. तारेची घासणीने घासण्यापेक्षा सरळ याला कुठलाही असा कॉटनचा सॉफ्ट कपडा घ्यायचा किंवा एक मऊ घासणी घ्यायची, त्याच्यावर मीठ घेऊन घासायचं. तारेची घासणी घासली तर वरची तर माती निघेलच, शिवाय त्या भांड्याची सुद्धा माती घर्षण होऊन निघू शकते, त्यामुळे तारेची घासणी वापरायची नाही. त्यानंतर भांडं 2 ते 3 वेळा चांगलं खळखळून स्वच्छ धुवायचं. तोपर्यंत धुवायचं जोपर्यंत मातीचं पाणी निघून जात नाही, म्हणजे तुम्ही ते वापरायला घेता त्यावेळी मातीची खर त्यामध्ये येणार नाही. जर तुम्ही माठ आणलेला आहे तर तो घासल्यानंतर 3 ते 4 दिवस भरून ठेवायचा आणि रोजच्या रोज त्याच्यातलं पाणी बदलून टाकायचं. 3 ते 4 दिवस माठ आपण भरून ठेवला, पाणी बदलून टाकलं, ते पाणी प्यायचं नाही.
तर मातीचा जो काही वास असतो तो पण निघून जातो. 5व्या-6व्या दिवसापासून तुम्ही माठ भरून त्याच्यातलं पाणी पिण्यासाठी वापरू शकता. आणि जर तुम्ही स्वयंपाकासाठी भांडी वापरताय तर ती स्वच्छ केल्यानंतर थोडा वेळ चांगली कोरडी करून घ्या. एक अर्धा तास उन्हाला लावा. त्याला बरेच जण काही जण तेल लावून मग वापरायला सुरुवात करतात किंवा तुम्ही तसंच वापरलं तरी पण चालेल. पण मी सजेस्ट करेन जर तुम्ही मातीची भांडी स्वयंपाकासाठी वापरताय तर स्वच्छ कोरडी करा, त्याला थोडंसं तेल लावून ठेवा रात्रीच्या वेळी आणि दुसऱ्या दिवशीपासून वापरायला घ्या. आता 5वी टीप आहे कडधान्यांच्या संदर्भात. बऱ्याचदा बघा आपण बाजारातून कडधान्य आणलं, समजा छोले आहेत, एखाद्या वेळेची बॅच अगदी छान शिजते पण दुसऱ्या वेळेची बॅच शिजतच नाही. कधी कधी कडधान्य एखादं न शिजणारं असतं. तर अशा वेळी तुम्हाला जाणवलं की बाबा या वेळेचे बॅच आहे छोले किंवा चवळी, तुम्ही जे काय आणताय ते नीट शिजत नाहीये, तर तुम्ही एक गोष्ट करू शकता. जेव्हा तुम्ही ते कडधान्य भिजायला घालता, स्वच्छ धुवायचं आणि पाणी घातल्यानंतर अगदी 2 चिमूट सोडा घालायचा आणि मग ते धान्य त्या सोड्याच्या पाण्यामध्ये भिजून द्यायचं. खूप सोडा नाही, अगदी 2 चिमूट सोडा घाला. सोड्यामुळे ते धान्य थोडं हलकं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी काढून टाका, स्वच्छ धुवून घ्या आणि मग तुम्ही जसं कुकरला लावता तसं शिजवून घ्या. छोले किंवा एखादं कडधान्य जर शिजायला त्रास देत आहे तर ते शिजायला त्रास देणार नाही. किंवा तुम्ही भिजवताना सोडा घालायचा विसरलात तर सरळ शिजताना 2 चिमूट सोडा घालू शकता, म्हणजे कडधान्य अगदी व्यवस्थित शिजतं. आता 6वी टीप ही सुद्धा कडधान्याबाबतीतच आहे. कधी कधी आपण कडधान्य शिजायला घालतो. आता काही कुणी कढईत पातेल्यात शिजवत बसत नाही, आपण सरळ कुकरला लावतो. पण बऱ्याचदा असं होतं की समजा तुम्ही छोले टाकलेले आहेत किंवा तुम्ही वाटाणे घातलेले शिजायला, तर ते शिजल्यानंतर त्याचं सगळं साल उखडलं जातं आणि जेव्हा आपण भाजी करतो सगळ्या त्या सालाचा तवंग त्या भाजीवर येतो. तर बरेच जण मला विचारतात की आमचं असं का होतं, अशा वेळी आपण काय करायचं. तर काय होतं सांगते. आजकाल आपण प्रेशर कुकर वापरतो. आपण काय करतो, गॅस मोठा ठेवतो, प्रेशर कुकरमध्ये भरपूर प्रेशर तयार होतं आणि त्या प्रेशरमुळं ते जे काही कडधान्य आहे त्याचं साल उखडलं जातं आणि त्यामुळं ती सालं सुटतात आणि डाळ वेगळी होते. तर अशा वेळी तुम्ही एक गोष्ट करू शकता. जेव्हा आपण कडधान्य शिजायला घालतो सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा, 1 शिट्टी मोठ्या आचेवर करायची, त्यानंतर मात्र गॅस कंपल्सरी कमी करायचा आणि मग 1 शिट्टी किंवा 2 शिट्ट्या करायच्या, जे कडधान्य कसं आहे त्याच्यावर अवलंबून आहे. यामुळं काय होतं, सुरुवातीला तर उकळण्यापुरतं प्रेशर तयार होतं, त्यामुळं पहिली शिट्टी होते. त्यानंतर गॅस कमी करायचा, कमी केल्यानंतर प्रेशर तर तयार होतं पण हळूहळू तयार होतं, त्यामुळे त्या कडधान्याचं साल उखडलं जात नाही. यामुळे आणखीन 2 फायदे होतात. गॅस पण वाचतो कारण आपण कमी आचेवर त्याला केलेलं असतं, शिवाय शिट्ट्या कमी कराव्या लागतात. जेव्हा तुम्ही मोठ्या आचेवर कडधान्य शिजवता, समजा 5 शिट्ट्या कराव्या लागतात, कमी आचेवर करताय 1 शिट्टी मोठ्या आचेवर करायची आणि उरलेल्या ज्या 4 शिट्ट्या असतात ना त्या न करता फक्त 2 शिट्ट्या करायच्या. कडधान्य कमी शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित शिजलं जातं. आता 7वी टीप आहे, आपण आजकाल वापरतो ते सिलिकॉन स्पॅच्युला किंवा लाकडाचे कलथे. तर हे दोन्हीही स्वच्छ करत असताना आपण बऱ्याचदा चुका करतो. तर काय, तर सिलिकॉन स्पॅच्युला हा खरं तर सिलिकॉनच्या मटेरियलपासून तयार झालेला असतो. हे प्लास्टिक नाही आहे किंवा रबर नसतं, हे हीटप्रूफ असतं, म्हणून आपण ते स्वयंपाक करताना वापरू शकतो. ते काही असं गरम होऊन वितळत वगैरे किंवा पघळत वगैरे नाही. आणि लाकडी स्पॅच्युला तर आपले पारंपरिक आहेत, खूप वर्षांपासून आपण वापरतोच. पण हे दोन्हीही स्पॅच्युला स्वच्छ कसे करायचे, तर जेव्हा तुम्ही याचा वापर करता त्यावेळी त्याला जस्ट धुवून घ्या आणि त्याच्यानंतर याला साबण वगैरे लावायचा नाही. कारण लाकडी स्पॅच्युला असेल किंवा सिलिकॉन स्पॅच्युला असेल, हे दोन्हीही पोरस असतात. जे काही आपण याच्यामध्ये याला लागलं जातं ते ओढून घेतात. त्यामुळे तुम्ही जर याला साबण लावला तर ते साबण ओढून घेणार. तुम्ही जरी वरनं धुतलं तरी आज साबण तसाच त्याच्यामध्ये मुरलेला असतो. आणि जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता त्यावेळी बघा फोडणी वगैरे दिली आणि तुम्ही स्पॅच्युलानी हलवायला लागला की त्याला फेस येतो. त्यामुळे हे स्पॅच्युला कधीही साबणाने धुवायचे नाहीत. तर हे धुवायचे कसे, वापर करून झाला की एकदा स्वच्छ जस्ट साध्या पाण्याने धुवून घ्या आणि मग त्याच्यानंतर हे वापरून झालं की थोडा वेळ गरम पाण्यामध्ये बुडवून ठेवा. म्हणजे पाणी उकळायचं, त्याच्यामध्ये याला घालून एक अर्धा तास किंवा जस्ट एक 2-4 मिनटं तसंच ठेवून द्यायचं. हा आपोआप त्याच्यातलं तेल वगैरे गेलेलं असेल त्या गरम पाण्यामुळे बाहेर सोडतो. दुसरं म्हणजे हे स्पॅच्युला, मग तुम्ही सिलिकॉन स्पॅच्युला वापरताय किंवा लाकडाचे, खास करून लाकडी स्पॅच्युला बघा एक काही महिने वापरले की असा त्याचा रंग बदलतो. रंग एकतर उष्णतेमुळे बदलतो, तो ठीक आहे, पण कधी कधी हे पोरस असल्यामुळे मसाला तेल ओढून घेतात, त्यामुळे याचा रंग तसा बदलतो. मग आता हे आत गेलेले मसाले कसे काढायचे, तर एक 2 महिने झाले की घरामध्ये जे कुठले लाकडी स्पॅच्युला आहेत किंवा सिलिकॉन स्पॅच्युला आहेत, तर काय करायचं, मोठ्या भांड्यामध्ये पाणी उकळायचं, त्याच्यामध्ये व्हिनेगर किंवा खाण्याचा सोडा घालायचा, थोडं लिंबू पिळायचं आणि त्या उकळत्या पाण्यामध्ये हे 5-7 मिनटं असेच ठेवून उकळून घ्यायचे.
याच्या आतमध्ये गेलेले काही तेल मसाले असतील ना, ते आपोआप त्या पाण्यामधनं सुटून येतात. अगदी रोज रोज करण्याची गरज नाहीये, पण 2 महिन्यातून एकदा तुम्हाला हे नक्की करावं लागणार आहे. आता 8वी टीप आहे. आपण पूर्वी तर कसं आपले जे काही महाराष्ट्रीयन पदार्थ होते तेच केले जायचे. मग त्यासाठी आपला नेहमीचा साठवणीचा मसाला, मिरची पावडर, धनेपूड इतकेच मसाले घरात असायचे. पण आजकाल आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ करतो. जसं की पावभाजी, मिसळ आहे किंवा आपण कधी पनीरचे वेगवेगळे प्रकार करतो किंवा साऊथ इंडियन एखादा प्रकार करतो जसं की सांबर. तर या सगळ्यांसाठी आपल्याला वेगवेगळे मसाले लागतात. आता हे सगळेच मसाले काही आपण घरी करत बसत नाही. काही मसाले आपण रेडीमेड आणतो. मग असे एक एक पदार्थासाठी आणलेले मसाले असे फ्रीजमध्ये किंवा रॅकमध्ये असे पडून राहतात. मग ते नेहमी नेहमी वापरले जात नाहीत आणि मग बऱ्याच दिवस तसेच राहिले की आपल्याला आता कळत नाही की याचं करायचं काय. तर मी काय करते सांगते. माझ्याकडे सुद्धा असं होतं. असं नाही की माझ्याकडे काही असं म्हणजे लगेच संपून जातं आणि सगळं सुटसुटीत असतं. तर मी काय करते, समजा आता मसाले झाले बाबा, मला असं वाटतंय की आता यातले काही मसाले मला फार वापरावे लागणार नाहीत पण खूप शिल्लक राहिलेत. तर मी प्रत्येक मसाल्याची एक्सपायरी बघते. जर मसाला एक्सपायर झालेला नाहीये किंवा त्याला अळी-जाळी लागलेली नाहीये, तर मी काय करते, जे जे चांगले चांगले मसाले आहेत सगळे एका भांड्यात काढते. मिक्सरच्या भांड्यात घालून थोडंसं असं पल्स करून सगळ्यांना एकजीव करते आणि हे सरळ एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं. रोजच्या भाजीला सब्जी मसाला म्हणून वापरायचं. थोडीशी चव पण बदलते आणि मसालेसुद्धा वाया जाणार नाही. एकदा नक्की करून बघा. आता 9वी टीप आहे, पुरण पातळ झाल्यानंतर काय करायचं? खरं तर ही माझी टीप नाही आहे. मी एका आजीनी मला ही टीप सांगितली होती. कारण माझ्याकडून कधीच पुरण पातळ झालेलं नाही, त्यामुळं मला एक्झॅक्टली कधी अंदाजच नाही की नक्की करायचं काय? तर त्या आजीनी मला सांगितलं, जर पुरण पातळ झालं, तर अगदी हरभऱ्याची डाळ असते, तेवढ्याच साईजचा चुना त्याच्यामध्ये घालायचा आणि मग त्याला परतून घ्यायचं. चुना घातला की लगेच पुरण दाटून यायला सुरुवात होते. एकदा नक्की करून बघ, तुला कधी अशी अडचण आली तर, असं मला त्या आजीनी सांगितलं होतं. तुम्हाला सुद्धा पुरण पातळ झालंय असा प्रॉब्लेम येतोय आणि कितीही परतून ते घट्ट होत नाही असं वाटतंय, तर थोडासा खाण्याचा चुना टाकून बघा. चुना टाकल्यानंतर पुरण लगेच दाटून यायला सुरुवात होते. आणि जर तुम्हाला असं काही झालं आणि तुम्ही जर चुन्याचा प्रयोग करून बघितलाय किंवा तुमच्यापैकी आधीच कुणी असं करून बघितलंय आणि यशस्वी झालं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आता 10वी टीप. आता स्वयंपाकघराबद्दल, आपल्या स्वयंपाक करताना किचनबद्दलच्या टिप्स बघितल्या. आता ही टीप देवघराबद्दल आहे. तर मी 2 वेळा किचन टूर शेअर केली होती. एक जुनं किचन होतं आणि रिनोव्हेट केल्यानंतर. दोन्ही वेळेस जे देवघर आहे ते मी पांढऱ्या रंगाचं ठेवलेलं आहे. तर मला बऱ्याच कमेंट येतात की तू देवघरसुद्धा पांढरं ठेवलंय, मग ते इतकं मेंटेन कसं ठेवते? तर जेव्हा आपण स्वयंपाक करतो बरोबर, त्यावेळी मी काय सांगते नेहमी, 2 नॅपकिन्स हाताशी ठेवायचे. एक हात पुसण्यासाठी आणि एक डबे वगैरे पुसण्यासाठी, म्हणजे तिथल्या तिथं पुसलं जातं आणि किचन मेंटेन राहतं. पण जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हा मात्र आपण हा नियम विसरतो. तर मी काय करते माहिती आहे का, देवपूजा करताना आपण देवांना अंघोळ घालतो त्यावेळी त्यांचे पुसण्याचे कपडे तर आपण वेगळेच ठेवलेले असतात. पण जेव्हा आपण त्याला गंध लावतो किंवा दिवा लावतो, मग तो तेलाचा तुपाचा हात आपला होतो, ते पुसण्यासाठी मात्र आपल्याकडे नॅपकिन नसतो. तर माझ्या देवघराच्या ड्रॉवरमध्ये, जिथं आपण सगळं देवघरातलं सामान ठेवलेलं असतं, त्याच्यामध्ये एक कॉटनचा स्वच्छ नॅपकिन नेहमी ठेवलेला असतो. मग कधी आपण पूजा करतोय, गंध लागला हाताला, तर चुकून आपला हात तिथे टेबलाला लागला जातो किंवा तसाच राहतो आणि मग इकडे तिकडे लागतो, किंवा तुम्ही दिवा लावलाय किंवा कापूर हाताला घेतलाय, कापूर पण चिकट असतो बघा थोडा. तर अशा वेळी आपलं देवघर हळूहळू कधी ते डाग लागून चिकट होतं, त्याच्यावर डाग येतात हे कळत नाही. त्यामुळे माझ्या देवघरामध्ये नेहमी मी नॅपकिन ठेवते. म्हणजे जरी देवपूजा नाही केली, जे कोणी करतंय तिथं वर असा नॅपकिन काढून ठेवायचा फक्त. त्यांचा बरोबर आपसूक हात नॅपकिनकडे जातो आणि जे काही गंधाचे, तेलाचे, तुपाचे हात आहे त्याला आपसूक पुसले जातात आणि इतर ठिकाणी न लागता ते खराब होत नाहीत. जर तुम्ही ही टिप फॉलो करत नसाल तर नक्की करा. देवघरामध्ये एक एक्स्ट्राचा नॅपकिन आवर्जून ठेवा. आता 11वी आणि सरिताज किचनची खासियत, बोनस टिप, ॲक्सेप्ट करा. तर बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, आता आयुष्य म्हणजे चढ उतार, दुःख, अडचणी, सुख हे सगळंच आलं. अशा वेळी जेव्हा आपल्यावर एखादी अडचण येते किंवा एखादी मनाविरुद्ध घटना घडते किंवा काही दुःखद घटना घडते आपल्या बाबतीत, त्यावेळी आपण काय म्हणतो, माझ्याच बाबतीत का, मीच नेहमी का, हे नेहमी माझ्याच वाट्याला का येतं? अशा विचारांमध्येच आपण ती गोष्ट ॲक्सेप्ट न करता, हे माझ्याच बाबतीत का झालं याच्यामध्ये सगळा गुरफटून जातो आणि ते दुःख आपलं कमी न होता वाढतच जातं आणि याच्यावर आपल्याला मार्ग सापडत नाही. उलट मला काय वाटतं माहिती आहे का, की एखादी गोष्ट झाली आहे, मला माहिती आहे की आता माणूस म्हणजे सुख-दुःख आलीच, एखादी दुःखद घटना आपल्या बाबतीमध्ये झाली, तर मला असं वाटतं की ती ॲक्सेप्ट केली पाहिजे. जितक्या लवकर आपण ॲक्सेप्ट करतो, तितक्या लवकर हळूहळू आपण त्या दुःखातनं बाहेर पडतो. समजा एखादी घटना घडली, हो, त्याचं दुःख झालेलं असतं प्रत्येकाला, लवकरात लवकर ती ॲक्सेप्ट केली, तर आपल्याला आपोआपच त्याच्यावर मार्ग दिसायला सुरुवात होतात
आणि आपोआपच आपण याच्या आता पुढे काय करायचं याचा विचार करायला लागतो आणि हळूहळू ते दुःख कमी व्हायला सुरुवात होते. उलट मला तर वाटतं ना, की काही काही घटना असतात ना, त्या आत्ता झालेल्या असतात आणि आपल्याला वाटतं की इतकं दुःख माझ्याच वाट्याला का आलंय, पण पुढे जाऊन आपण त्याच्यावर असा मार्ग शोधतो ना, की त्यावेळी आपल्याला वाटतं की अरे ते दुःख ते झालं ना, ते हेच चांगलं होण्यासाठी झालं होतं. पण काही अशा घटना असतात की ज्या अगदीच भरून न येण्यासारख्या असतात. तर अशा वेळी कितीही झालं तरी आपल्याला हळूहळू ते ॲक्सेप्ट करायचे. हो, हे माझ्या बाबतीमध्ये झालंय बाबा आणि आता मला पुढे काय करायचंय याचा विचार करायचा आहे. असं केल्यामुळं आपल्याला त्याच्यावर मार्ग दिसतो आणि हळूहळू आपण त्यातून बाहेर पडतो. बऱ्याचदा काही घटना अशा होतात की आपण त्यालाच कवटाळून बसतो आणि आपल्याकडे जे चांगलं असतं ना, तेच विसरून जातो. त्यामुळे मला असं वाटतं की ते ॲक्सेप्ट करा, जे आपल्या आजूबाजूला चांगलं आहे, हे मला मिळालेलं आहे याबद्दल विचार करा. आपोआपच तुमचा त्रास कमी होईल. आता तुम्ही म्हणाल, हिला सांगायला काय जातंय? पण मी पण माणूस आहे. मला उलट असं वाटतं माहिती आहे का, की परिस्थिती ना ही आपल्याला घडवण्यासाठीच येत असते. उलट जेव्हा आपल्यावर अशी परिस्थिती येते, ॲक्सेप्ट करा आणि त्याच्यावर काय उपाय करता येतील याचा विचार करा. परिस्थितीला म्हणायचं, "ये तू बघू कोण जिंकतंय." असं म्हटलं ना, की तुमच्यासारखे स्वाभिमानी आनंदी तुम्हीच असाल. तर अशा प्रकारे आज आपण इथं 10 किचन टिप्स आणि एक बोनस टिप शेअर केली, जी माझी स्वतःच्या अनुभवातून मी तुम्हाला सांगितलेले आहे. यातली कोणती टिप तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.